नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभेची निवडणूक ही सर्वार्थाने चर्चेमध्ये असणारी निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये ननंद वर्सेस भाऊजाई अर्थात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होताना पाहायला मिळत असून सुनेत्रा पवार या देखील प्रचारामध्ये चांगल्याच ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय। सुनेत्रा पवार यांच्याकडून गावभेट दौरे असतील किंवा संवाद असतील यावर भर दिला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुळशी तालुक्यातल्या कोळवण खोऱ्यामध्ये सुनेत्रा पवार यांचा प्रचार दौरा झाला। या प्रचार दौऱ्यामध्ये नेमकं सुनेत्रा पवार काय म्हणाल्यात पाहूया। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं गाव दौरा भेटीच्या मुळशी तालुक्याच्या कोळवण खोऱ्याच्या संपर्क दौऱ्यानिमित्त उपस्थित असलेल्या काशिंग, शिंदेवाडी, हाडशी, वाळणे, भालगुडी, कोळवण, साठेसाई, डोंगरगाव, होतले, नांदगाव, चिखलगाव, नाणेगाव, कुळे, दखणे, चारोमळी, सावरगाव, पौड, विठ्ठलवाडी या गावचे सर्वच सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी, सभासद, सर्व गावातली वडीलधारी मंडळी, ग्रामस्थ, माझ्या आवर्जून आलेल्या माता भगिनी, तरुण मित्र, पत्रकार बंधू, स्टेजवरचे सर्वच सन्माननीय महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, सहकारी आणि माझ्या बंधू भगिनींनो, आत्ताच आपण सांगितलं की विरोधकांच्या 4 फेऱ्या इकडच्या भागामध्ये झाल्यात आणि आपण मला येण्यासाठी आग्रह केलात। मला खरोखरच सगळ्यांनाच भेटायची इच्छा आहे, पण आपला मतदारसंघ फार मोठा आहे, त्यामुळे कदाचित प्रत्येक ठिकाणी जाणं जरासं कठीण होतं। पण मला आज आपण सगळ्यांनी आग्रह केला आणि आपण सगळ्यांनी आवर्जून इथं मला भेटण्याची आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सुरुवातीलाच मी सर्वांचे मनापासून आभार मानते। इथं यायला दिरंगाई झाली त्याबद्दल सर्वांचीच दिलगिरी पण व्यक्त करते। आपल्याला माहिती आहे, लोकसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। सगळीकडेच प्रचाराचे रणधुमाळी सुरू आहे आणि खरोखरच मला आपल्या सर्वांना भेटून मनापासून आनंद होत आहे। आपल्याला माहिती आहे, ही निवडणूक भारत देशाची निवडणूक आहे। ही निवडणूक ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीची निवडणूक नाही। आपला भारत देश कुणाच्या हातात द्यायची, कुठल्या सक्षम हातात द्यायची, उद्याचं भविष्य कोण चांगलं घडवू शकणार आहे आणि आपल्या भारताला कोण सुरक्षित ठेवू शकणार आहे, अशाची ही निवडणूक आहे। आणि आपल्याला माहिती आहे की गेल्या 10 वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी घेतलेले कठोर परिश्रम आणि घेतलेले धडाडीचे निर्णय, त्याच्यामुळे आपल्या भारत देशाला त्यांनी एका वेगळ्या स्थानावर नेऊन पोहोचवलेलं आहे। त्यामुळे संबंध जगामध्ये आपला गवगव आहे आणि त्यांनी केलेली कामं, त्यांनी ज्या जनकल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि गल्ली बोळापर्यंत विकासाची गंगा पोचवली आहे, त्यामुळे संबंध भारतीयांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आत्मविश्वास आहे आणि म्हणूनच सगळे जण त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्यासाठी सज्ज आहेत। म्हणून आपण सुद्धा सगळ्यांनी आज एकत्र येण्याची गरज आहे। आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांविषयी मी आपल्याला काय सांगणार, आपण सगळेजण दादांना ओळखता। दादांच्या कामाची पद्धत, त्यांच्या कामाचा आवाका, त्यांच्या कामाचा धडाका आणि त्यांची तळागाळातल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याची जी रात्रंदिवस चाललेली धडपड, हे आपण सगळेजण
समक्ष पाहत आलेला आहात आणि आपल्याला माहित आहे की त्यांचा शब्द हा त्यांचा अंतिम शब्द असतो. म्हणूनच आदरणीय दादांचा शब्द आणि मोदींची गॅरंटी हेच नक्की, यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे. आपल्याला माहिती आहे की महायुतीच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी आणि माझ्या राष्ट्रवादी पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून जी या बारामती मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे, आपण सगळ्यांनीच मला आपल्या कामाची आणि सेवेची संधी दिली तर नक्कीच मी माझ्या कामातून हा विश्वास सार्थ करून दाखविण्याचा शब्द आपल्याला देते. आपल्याला माहिती आहे की मी महायुतीची उमेदवार आहे आणि राष्ट्रवादी पक्षातर्फे उभी असल्यामुळे माझं चिन्ह आहे घड्याळ आणि आपण सगळ्यांनी घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून, आपल्याला माहिती आहे की यावेळेस 3 मशीन आहेत. ती पहिल्याच मशीनवरती दुसऱ्या नंबरला माझं नाव आणि घड्याळाचं चिन्ह असणार आहे. त्याच्या समोरचं बटन दाबून आपल्याला सर्वांना जास्तीत जास्त मतदान करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की ही निवडणूक सगळ्यांसाठी थोडीशी वेगळी आहे. आज इथे सगळी माझी वडीलधारी मंडळी आहेत, सगळी हरिभक्त पारायण मंडळी जास्ती प्रमाणात आहेत आणि आपण सांगितलं की आपला पाठिंबा म्हणजे काळजी करायचं कारणच नाही आणि आपल्या आशीर्वादांची नक्कीच मला खूप गरज आहे आणि तुम्ही दिलेत त्याबद्दल आम्ही मनापासून तुमची सर्वांची आभारी आहे. मी एवढ्यासाठीच म्हणते की सगळेजण अध्यात्म जाणता, आपल्याला जशी वेळ अशी येईल त्याला आपल्याला पुढे पुढे जायला लागतं. पण आज सगळी जनता सुज्ञ आहे, प्रत्येकाला कळतं आपल्या आयुष्यात चांगलं काय, बरं काय, वाईट काय. त्यामुळे आदरणीय दादांनी आपल्या जनतेसाठीच हे ठरवलं की आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्या जनतेचा विकास करायचा असेल, देशाचा, गावाचा, शेवटच्या माणसाचा, तर आपण नक्कीच जो कोणी विकास करत असेल त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे. आणि म्हणून आदरणीय दादांनी आदरणीय मोदी बरोबर जायचं ठरवलं. आणि आपण बघत आहात आदरणीय दादा आणि आदरणीय शिंदे साहेब महायुतीत गेल्यापासून जे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा जे सरकार आलेलं आहे ते सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहे. आणि म्हणूनच आपण सुद्धा सगळ्यांनी एकजुटीने आपण सगळ्यांनी मंचावर बघितलं तर महायुती असल्यामुळे सगळ्या वेगवेगळ्या पक्षाचे एकत्र आलेले आम्ही सगळेजण एकजुटीने सगळीकडे काम करताना एकत्र आलेलो आहोत. आणि हीच एक वज्रमूठ अजून घट्ट होताना दिसते. आणि आपण सुद्धा सगळ्यांनी याच एकीनं एकत्र येऊन आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला पाहिजे. म्हणूनच मी आपल्या सर्वांना विनंती करते की जास्तीत जास्त आपण सगळ्यांनी घड्याळाच्या चिन्हापुढचं बटन दाबून मतदान करावं. आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या नक्कीच सोडवण्यासाठी आदरणीय दादांच्यापर्यंत मी पोचवीन. आणि ज्या काही लगेच निवडणुकीनंतर सोडवण्याच्या गोष्टी असतील त्या नक्कीच मी निवडणूक झाल्यानंतर, दादांनी काही दिवसापूर्वीच इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग बोलवली होती, त्यांच्याशी सविस्तर या विषयावरती चर्चा झालेली आहे. आणि आदरणीय दादांनी निवडणूक झाल्यानंतर ज्या काही तुमच्या इथल्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी लगेच तात्काळ ते त्याच्यावरती काम करतील असा शब्द दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आगामी काळामध्ये ज्या काही तुमच्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा मी दुवा बनून जास्तीत जास्त पाठपुरावा करून लवकरात लवकर आपल्या अडीअडचणी कशा सुटल्या जातील यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल असा विश्वास देते. आपण सगळेजण मला भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी वेळ दिलात, ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. आपण हेच प्रेम आणि हाच पाठिंबा आपल्या मताद्वारे द्याल अशी खात्री बाळगते आणि इथेच थांबते. धन्यवाद. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज मुळशी तालुक्यातल्या कोळवण खोऱ्याला भेट दिलेली आहे. आणि नुकतीच सुनेत्रा पवार यांची
सभा जी आहे गावभेट दौरा जो आहे तो पार पडलेला आहे. दादा, ताईंचा वहिनींचा जो गावभेट दौरा आहे तो नुकताच पार पडलेला आहे. कसा प्रतिसाद होता? एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि 100% ताईंचा विजय होणार आहे. त्याच्यामुळे कुठंच दुमत नाही आहे. 1001% हा सुनेत्रा ताईंचा विजय होणार आहे. त्यामुळे निश्चित सर्व जनता ही ताईंच्या पाठीमागे आहे आणि संपूर्ण जनतेचा कौल हा घड्याळाकडे आहे. काय सांगाल दादा, वहिनींचा या ठिकाणी दौरा झाला, मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आणि 100% निवडून येणार खात्रीशीर, यामध्ये काही तीळ मात्र शंका नाहीये. काय सांगाल ताई, कारण हा जो तो बारामती लोकसभा मतदारसंघ आहे भौगोलिकदृष्ट्याही मोठा आहे, मतदान अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट क्रांती धोटे. मी यवतमाळवरून 1000 किलोमीटरवरून इथे आज या ठिकाणी सुनेत्रा वहिनींसोबत बारामती या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये ताई दौरा करत आहे. त्यांच्यासोबत मी सामील झालेली आहे आणि लोकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि इतके स्वयंस्फूर्तीने लोक इथे सामील झालेले आहे. मग सगळे पंचायत समितीचे सदस्य असो, सरपंच असो, सगळे पदाधिकारी असो, आरपीआयचे कार्यकर्ते असो, रासपचे कार्यकर्ते असो, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असो, शिवसेनेचे कार्यकर्ते असो आणि राष्ट्रवादीचे तर आमचे आहेतच उत्स्फूर्तपणे सर्व सरपंच मंडळ. आणि इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, मला तरी असं वाटते की आता विरोधकांना एकच भीती, सुनेत्रा वहिनींचा लीड किती. काय सांगाल? क्रांती धोटे. आजकाल लोकांना फक्त विकास, प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक सरपंचाला सदस्यांना वाटतं की आपल्या गावातला विकास हा पहिले झाला पाहिजे आणि हा विकास होणार तो सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातूनच होणार. कारण दादांचा अंतिम शब्द असतो की कुणी माणूस गेला तरी त्यांच्याकडे निधीशिवाय मागे येत नाही. त्यामुळे वहिनींचा विजय हा निश्चित आहे. नक्कीच. तर आपण पाहिलं की सुनेत्रा पवार यांचा गावभेट दौरा जो आहे तो पार पडला. प्रचंड प्रतिसाद जो आहे तो आपल्याला या गावभेट दौऱ्यामध्ये पाहायला मिळाला. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.